नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पुढचं लेक्चर पाहणार आहोत. आजचा टॉपिक आहे आपला तुकडे जोडून आकृती तयार करा. म्हणजे आपल्याला वेगवेगळे पार्ट्स दिलेले असतात, ते जोडून आपल्या एक आकृती तयार करायची असते. म्हणजे काय असतं, समजा इथं बघा, ह्याच्यामध्ये 4 पार्ट दिलेत. हे चार्ट एकमेकांना जोडून आपल्याला एक आकृती तयार करायची असते. असा प्रश्न नवोदयच्या पेपरला येतो. ठीक आहे. तर प्रश्न कसा असतो आपण त्या सुरुवातीला पाहूया, नंतर मग प्रश्न सोडवायला घेऊया. ठीक आहे. बघा, प्रश्न कसा, तुकडे जोडून आकृती तयार करा. किंवा तुम्हाला इंग्लिशमध्ये जर थोडाफार रेफरन्स पाहिजे असेल तर कंबाईन द पार्ट्स टू फॉर्म अ डायग्राम. तुकडे जोडून आपल्याला एक आकृती तयार करायची आहे. ओके. प्रश्न कसा असतो, प्रश्नामध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. डाव्या बाजूला बघा प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तर आकृत्या उजव्या बाजूस आहेत. ए बी सी डी या 4 उत्तर आकृत्या आहेत. ओके. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती निवडा. ह्या प्रश्नामधून ह्याला तुकडे जोडायचे हे सगळे, आणि त्याच्यापासून कोणती आकृती तयार होईल ही आपल्याला निवडायची आहे. आणि जो पर्याय असेल त्या गोला पुढं ए बी सी डी जे असेल त्याच्या पुढे आपल्याला सर्कल करायचं असतं. ठीक आहे. ओके. त्याला प्रश्न बघा काय आपल्याला काय दिलंय, हा अर्धा सर्कल दिसतोय, हा अर्धा सर्कल दिसतोय, त्याला सेमी सर्कल म्हणतो आपण. किंवा असा शेप आहे, सर्क्युलर शेप आहे, आणि खाली काय दोन असे कर्व वाले शेप आहेत. ओके. आता ह्याच्यापासून कोणती आकृती तयार होईल हे आपल्याला पाहायचं आहे. एक लक्षात घ्या, आता काय चाललंय ते नीट बघायचं. आकृतीकडे किती तुकडे आहेत त्याच्यामध्ये, 1 2 3 4 तुकडे आहेत. मग इकडच्या पण आकृत्यांमध्ये 4 तुकडे असायला पाहिजेत ना, बरोबर. हे 4 पार्ट्स आहेत, ते पण इकडे 4 असायला पाहिजेत. इकडे 1 2 3च आहे, त्यामुळे हा झाला कॅन्सल. इकडे बघा 1 2 3 आणि 4, त्यामुळं ह्याच्या 3च पार्ट आहेत, 1 2 3. तुमच्या रेफरन्ससाठी मी तुम्हाला सांगतोय, हा पर्याय झाला कॅन्सल. इकडे बघा ह्याच्यामध्ये 3 उभ्या उभ्या रेषा, म्हणजे असा असा 2 रेक्टँगल सारखं ह्याच्यामध्ये काय आहे का, एकच मधला पार्ट आहे असा आडवा, तो एकच आहे. ह्याच्यामध्ये 2 झाले ते, त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. ठीक आहे. आता पर्याय क्रमांक सी आणि डी बघा, बरोबर. आता बघा ह्याच्यामध्ये एक शेप बघा, इकडचा हा जो आकार आहे, हा बघा, हा असा आकार आपल्याकडे आहे का बघा बरं इकडे जरा. असा आकार इकडे कुठं आहे का, कुठेच नाही, त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. मग पर्याय क्रमांक सी ह्याचं उत्तर आहे. मग ते कसं चेक करायचं लक्षात घ्या. आता बघा हा मधला पार्ट, मग हा पार्ट इकडे तिसरा चौथा इथं ठेवला मध्ये, बरोबर. आणि हे 2 सर्कल पैकी एक वरती टाकलं आणि एक खाली टाकलेला आहे. म्हणजे सगळे 4चे 4 पार्ट इथं आपल्याला जोडलेले दिसत आहेत. कळालं. शक्यतो प्रश्नावर डिपेंड आहे पर्याय कॅन्सल करायचं का काय करायचं ते. ठीक आहे. आता आपल्याला दिसतंय की पर्याय कॅन्सल करणं सोपं आहे, तर पर्याय कॅन्सल करणं सोपं आहे, त्याप्रमाणे करायचं मग. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता पहिला प्रश्न आपण घेऊया. आता आपण इंट्रोडक्शन थोडंसं पाहिलं, प्रश्न कशा प्रकारचे असतात काय असतात ते. हे प्रश्न समजायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल. ठीक आहे. एकदम येणार नाही, त्यामुळं घाबरून जायची गरज नाही. थोडं सुरुवातीला तुम्हाला प्रश्न कळायला थोडा वेळ लागणार आहे, तेवढं अझ्युम करा. ठीक आहे. आता इकडे आकृती बघा, 1 2 3 4 4 पार्ट आहेत. आता सध्या मी नंबर लिहितो, 3 आणि 4 पार्ट आहेत. ओके. इकडे पण किती पाहिजे, 4 पार्ट पाहिजे, बरोबर. इथे बघा 1 2 3 4, इकडे 4 पार्ट आहेत. ओके, काय प्रॉब्लेम नाही. इथं पण 4 पार्ट आहेत, इथं पण बघा, इथं बघा 1 2 3 4 1 2 3 4 पार्ट आहेत. त्याच्यामध्ये 1 2 3 4 इकडे 4 पार्ट आहेत. हे काय ट्रिक इकडे चालणार नाही. ओके. आता नीट लक्षात घ्या, हा जो आयताकृती भाग दिसतो तुम्हाला, हा जो आयताकृती भाग आहे, बरोबर. ह्याच्यासारखा पुढचा आकार बघा बरं कुठला आहे. इकडे काय दिसते, हा आयताकृती आकार खूप लहान आहे, बरोबर. हा लहान आहे, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. ओके, हा पर्याय झाला कॅन्सल. पुढे बघा, हा आयताकृती भाग इकडे आहे का, आहे याच्यामध्ये. इकडे बघा बरं, हा आयताकृती भाग आहे का, नाही. हा आयताकृती भाग इथं नाहीच आहे, हे काहीतरी वेगळं दिसते सगळ्यांना. हा वेगळाच काहीतरी आकार दिसतोय, हा आपल्याकडं पर्याय या आकृतीमध्ये प्रश्नाकृतीमध्ये नाहीच आहे असं काहीच, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. ठीक आहे. मग हा पण पर्याय झाला कॅन्सल. मग राहिलं काय, आता तिकडे बघा. आता हा आयताकृती भाग आहे, हा आयताकृती भाग तिकडे बघा, हा भाग, ह्या भागामध्ये असं करू काहीतरी झालेलं आहे, हे पण आहे का ह्याच्यामध्ये, नाही. दोन्ही कोपरे एकदम व्यवस्थित, त्यामुळे हा पण पर्याय कॅन्सल झाला. काय राहिलं फक्त पर्याय क्रमांक बी बघा, हा भाग असा फिरवलाय आणि इथे ठेवलाय, बरोबर. हे दोन्ही पार्ट आहेत, हे जोडलेत एकमेकांना, असे जोडलेत आणि इथे ठेवलेत. आणि हा सर्क्युलर पार्ट असा ठेवला. म्हणजे सगळं थोडक्यात काय, ही डायग्राम अशी ना सगळी अशी रोटेट केलेली ह्या बाजूला दिसतंय. हे दोन आकृत्या एकमेकांना अशा जुळवल्यात, अशा एकमेकांना टच केलेत, दिसते सगळ्यांना. ह्या दोन आकृत्या अशा एकमेकांना टच केलेत. ओके. आणि हा वरचा सर्क्युलर पार्ट ह्याच्या आतमध्ये नेऊन ठेवलेला आहे, आणि खालची ती वीट आहे, रेक्टँगल आपण त्याला आयत म्हणूया, तो तसंच ठेवलाय खाली. समजते काय चाललंय ते. ओके. थोडा वेळ लागणार आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, थोडं समजायला वेळ लागणार आहे, काही इश्यू नाही.
ह्या टाईपचे क्वेश्चन थोडंसं ट्रिकी असतात, थोडा वेळ लागणारच आहे, काही इशू नाही. आता बघा ह्याच्यामध्ये पार्ट किती आहेत, 1 2 3 4 पार्ट आहेत. बघायचं आपण 1 2 3 4 इकडं पण बघा 1 2 3 बघा 1 2 3 4 5 6 पार्ट झाले. मग ही आकृती झाली कॅन्सल, कारण इकडे किती आहेत 1 2 3 समजा 4 असे 4च पार्ट आहेत ना. इकडे बघा 1 2 3 4 आहेत 4, इकडे 1 2 3 4 ओके. म्हणजे एक पर्याय फक्त पार्ट्समुळे कॅन्सल झाला. मग राहिलं काय पर्याय क्रमांक ए बी सी राहिलं, सॉरी ए सी डी राहिलं आपल्याला. ओके, आता नीट लक्ष द्या काय करायचं ह्याच्यामध्ये. डायग्राम पाहिजेत प्रॉपर आपल्याला, बरोबर. आता ह्याच्यामध्ये कोणता शेप दिसतोय बघा, हा शेप दिसतोय का, हा हा लांब आहे ना, असा असा शेप. असा शेप कुठं दिसतोय का बरं तुम्हाला, असा असा ट्रायंगल आहे ना, असा लांब जातोय, असा असा लांब आणि असा ट्रायंगल, बरोबर. असा ट्रायंगल इकडे कुठं दिसतोय का, कुठंच दिसत नाही आपल्याला, बरोबर. ह्याला कोपरा आहे, ह्याला कोपरा आहे, असं कोपरा आहे ना. त्याच्यासारखं तर कोण एवढं लांब दिसत नाहीये, बरोबर. तो थोडा लांब आहे ना. इकडे ऑब्झर्व केल्यावर कळते हा असा ट्रायंगल कुठंच नाही. हा पार्ट झाला कॅन्सल. ओके, बघा पर्याय क्रमांक ए राहिलं आणि पर्याय क्रमांक डी राहिलं. दोन्ही आकृतीचं पाहिलं एक सारख्याच दिसतात ते. मग काय दोघांमध्ये फरक आहे, इकडची आकृती आणि इकडच्या आकृतीमध्ये फरक आहे. ओके, आता नीट लक्षात घ्या काय करायचे ते. ही आकृती बघा, ही आकृती खालची, ही आकृती बघा आणि ही बघा. आता मला सांगा याच्यामध्ये काय दिसतंय, ट्रायंगलचा आकार बघा बरं का तुम्ही, फक्त आकार. इकडे काय दिसतंय आणि इकडे काय दिसतंय बघा. ही हा जो ट्रायंगल आहे आणि इकडचा ट्रायंगल बघा, ह्याचा आकार बघा. हा थोडासा लांब आहे ना असा, आणि हा काय एकसारखा दिसतोय, असाच ट्रायंगल असा 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 शेप असणारा ट्रायंगल आहे का इथं, हा असा शेप असणारा ट्रायंगल आहे का, नाही. ह्याची एक बाजू थोडीशी लांब दिसते, असा दिसतोय, बरोबर. ह्याला आडवा जरी केला तर त्या टाईपमध्ये दिसणार आहे. मग हा थोडासा लांब दिसतोय, इथं दिसतोय ना थोडासा हा ट्रायंगल लांब, हा ट्रायंगल बघा, हा हा ह्याच्यासारखा सिमिलर आहे. हा आणि हा, हे दोन इकडे उभा केले, हा इकडे उभा केलाय असा, हा ना इकडचा ह्या बाजूला उभा केलाय, आणि हे दोन ट्रायंगल शेजारी जुळवलेत असं. पर्याय क्रमांक ए दिसतोय का, कारण इकडचे हा जो ट्रायंगल ह्याचा पार्टच नाही ना, हा इकडचा एवढा तो असा इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज तिन्ही बाजू सारखा असणारा ट्रायंगल असा दिसतो का तिकडं, तिकडं आहे, परंतु ह्या पार्ट्स मध्ये आहे का, नाही. म्हणून तो पर्याय कॅन्सल झाला. कळलंय आपल्याला. त्यांची लांबी रुंदी किती लांब आहे किती रुंद आहे काय ते पण आपल्याला बघायचे, बरोबर. मग अशी नाही का इथं आपण पाहिलं, हा भाग जाड आहे, हा लयच पातळ आहे, त्यामुळे कट करून टाकला. कळते. ह्या आकृत्यांच्या शेपकडे आणि त्याच्या साईजकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. पार्ट बघा 1 2 3 4. इकडे बघा बरं, 1 2 आणि 3च पार्ट आहेत. हा पर्याय झाला कॅन्सल. ओके, 1 2 3 4 5 पार्ट झाले. कसं काय करायचं मग आता, 5 पार्ट आहेत का ह्याच्यामध्ये, नाही. ह्याच्यामध्ये पण 1 2 3 4 5, हे पण झालं कॅन्सल. तुम्हाला पेपरला हे लिहायची गरज नाही, मी तुम्हाला समजून सांगतोय ना, म्हणून मी त्याच्यावरती आकडे लिहितोय. तुम्ही आकडे लिहायची गरज नाही. पाहिजे 4 आहेत, इकडे 3च आहेत कॅन्सल, इकडे 4 5 आहेत, हा पण कॅन्सल. पुढे बघायचं 1 2 3 4, ह्याच्यामध्ये 4च पार्ट आहेत. 1 2 3 4, मग हे दोन ऑप्शन असू शकतात, बरोबर. आता नीट ऑब्झर्व करा बरं का, नीट ऑब्झर्व करा. ह्या दोघांमध्ये काय फरक दिसतोय, इकडं आणि इकडं हे काहीतरी तिरकी रेष दिसते, बरोबर. आता ही डायग्राम आपण नीट ऑब्झर्व केली तर आपल्याला दिसतंय की हा बघा, हा चपातीचा चतकोर भाग आहे, हा पण एक चतकोर भागासारखा आहे. असे दोन भाग आहेत ना, असे दोन भाग आहेत. असे दोन भाग कुठं दिसतात ते बरं बघा बरं. असे दोन भाग पर्याय क्रमांक डी मध्ये दिसतात. इथं हा भागच नाही ना आपल्या ह्याच्यामध्ये, असा कोपरा आहे का, नाही. लक्षात घ्या, चपाती कशी असते आपली, चपाती आपली अशीच असते चपाती, बरोबर. ह्याचे आपण 4 भाग केले तर कसे दिसतात ते आपल्याला समजून घ्यायचंय, बरोबर. हा इकडचा भाग असा सेपरेट होणार, बरोबर. इकडचा भाग आपला असा सेपरेट होणार. हे पण आपल्याला इमॅजिन करता आलं पाहिजे. हा इकडचा भाग आपला असा सेपरेट, आणि जर ह्याला सेपरेट सेपरेट करत असेल तर मी डायग्राम जरा खाली घेतो, मी तुम्हाला कळेल काय करायचे ते. तर जास्त जवळ झालं त्या, ही डायग्राम आपण जरा खाली घेऊया. ओके, आणि चौथ्याचा भाग त्याचा घेतला आपण, तो असा येणार आहे, असा आणि असा कर, बरोबर. ही चपाती ह्याला आपण कट केलं तर असे 4 तुकडे तयार होतात, बरोबर. हे 2 तुकडे इकडे हे जोडले तर अशी आकृती तयार होणार आहे ना. असं होणार आहे का, नाही. दोन असे असे दोन पार्ट आहेत का, पहिल्यांदा चौथ्याचा पार्ट सारखा नाहीच आहे ह्याच्यामध्ये हे दोन आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक आपला डी बरोबर आहे, सी चुकला. समजतंय. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. 1 2 3 4 पार्ट आहेत. ओके, 1 2 3 4, इकडे पण 4 पार्ट, 1 2 3 4, इकडे पण 4 पार्ट. पण लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये, ठीक आहे पार्ट मोजू आपण आधी. 1 2 3 4, 1 2 3 4 5 6 पार्ट झाले याच्यामध्ये. हा पर्याय झाला कॅन्सल, बरोबर. इथं बघा आता ह्याच्यामध्ये कोणता शेप दिसतोय, आता हा बघा, हा आयताकृती शेप दिसतो. आयताकृती मी तुम्हाला हायलाइटरने हायलाइट करून देतो. हा आयताकृती शेप दिसतो, हा आयताकृती. हा आयताकृती जो शेप आहे, हा आयताकृती इकडे कुठं आहे का बरं, इकडे कुठं आहे का हा आयताकृती,
असा शेप इकडे कुठं आहे का? कुठंच नाही. त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. ओके, बरोबर. अजून एक बघा, अजून एक बघा. इकडं असं आयताकृती आहे का बघा बरं. हा जो शेप आहे इथं सुद्धा आयताकृती आहे. हा हा शेप इकडं कुठं आहे का बरं? इकडे कुठं आहे का? नाहीच आहे कुठंच. तर म्हणजे हा पण शेप इकडं कुठं नाही, असा आयताकृती, बरोबर. त्यामुळे तो पण पर्याय झाला कॅन्सल. कळालं? हा पण पर्याय झाला कॅन्सल. आता बघा, ए राहिले आणि सी राहिलेला आहे, बरोबर. आता नीट बघायचे बरं का आपल्याला. हा ट्रायंगल बघा, ट्रायंगल हा त्रिकोण हा इथे दिसतोय, परंतु हा दुसरा ट्रायंगल ह्याच्यात कुठे दिसतोय का बघा बरं. हा ट्रायंगल एकच झाला ना ह्याच्यामधला. दुसरा ट्रायंगल ह्याच्यात कुठे दिसतोय का? नाही. मग हा ट्रायंगल एकच झाला. हा ह्याच्यामध्ये आहे का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक एक कॅन्सल. एक कॅन्सल झाला. त्याच्यामध्ये बघा हे दोन ट्रायंगल आहेत आणि हा बघा शेप शेप बघा असा टी सारखा शेप असा नाही का, असा शेप आहे. ओ एक मिनिट, हा असा शेप दिसतोय ह्याच्यामध्ये. आणि ह्याला हे जॉईंट केलं इकडची, हा जो आहे पार्ट ह्याला असा जॉईंट केला, दिसतंय सगळे पार्ट ह्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. मी तुम्हाला वारंवार माझ्या लेक्चर्समध्ये काय सांगतोय, आता आपण शिकतोय सुरुवातीला पार्ट, बरोबर. इथं स्पीडकडे लक्ष द्यायचं नाही, इथं टॉपिक व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला. एकदा टॉपिक तुम्हाला समजलं ना, स्पीड वाढवायला वेळ लागत नाही. ज्यावेळेस आपण गाडी शिकत असतो, गाडी शिकताना आपण काय करणार आहे, किंवा सायकल शिकत असतो, आपण जोरात सायकल पळवायच्या नादी लागतो का? नाही. आपण आधी सायकल चालवायला शिकतो आणि नंतर आपण ती जोरात चालवायची का काय करायची नंतर पाहतो. तसंच अभ्यासात सुद्धा आहे. ठीक आहे, अभ्यास करताना आपल्याला अगोदर एक टॉपिक समजून घ्यायचा आहे, मग त्याची प्रॅक्टिस आपण एवढी करायची की आपलं स्पीड ऑटोमॅटिक वाढत जाणार आहे. परंतु टॉपिक न समजून घेता आपण नुसतं स्पीडच्या पाठीमागे लागलो तर टॉपिक पण समजणार नाही आपल्याला व्यवस्थित, आणि स्पीडने अभ्यास करून म्हणजे सोडून काय फायदा त्याचा, सगळं उत्तर तुम्ही चुकीची जाणार आहेत ना. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला अगोदर फोकस काय आपला टॉपिक समजून घ्यायचा व्यवस्थित, आणि नंतर आपलं स्पीड ऑटोमॅटिक वाढत जाणार आहे प्रॅक्टिस केल्यावर. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा आता किती पार्ट आहे त्याच्यामध्ये, 1 2 3 4, बरोबर. इकडे पण 1 2 3 4, 1 2 3 4च पार्ट आहेत, 1 2 3 4च पार्ट आहेत, 1 2 3 4च पार्ट आहेत. ओके, आता आपण आकृत्यांची साईज वगैरे हे ते पाहूया. इथं बघा हा काय दिसतोय शेप, हा चौकोन दिसतोय इथं, बरोबर. तसा शेप दिसतो का ह्याच्यामध्ये, पहिल्या ह्याच्यामध्ये हा बघा हा शेप काय झाला, मोठा झाला, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. ह्याच्यामध्ये दिसतोय बरोबर, ह्याच्यामध्ये एकदम बारका झाला तो पर्याय, म्हणजे हा जो शेप आहे हा बघा ह्याच्यामध्ये खूप बारका झाला. असा कुठं शेप आहे का ह्याच्यामध्ये? नाही. ह्याच्यामध्ये बघा असा आयताकृती झाला, एकदम लंब लंब म्हणजे लांब झाला, लांब आयत झाला थोडक्यात, तो पण झाला कॅन्सल. मग ह्याच्यासारखंच चौकोन असणार कुठं पार्ट आहे, इथंच आहे ना. मग ऑटोमॅटिक आपलं उत्तर आलं बी. सगळे पार्ट मॅच करून बघत बसण्यापेक्षा हा जो पार्ट आहे तो सगळ्यांमध्ये आहे का चेक करायचा. ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये पण नाही, ह्याच्यामध्ये पण नाही, ते झाले कॅन्सल. राहिला फक्त पर्याय क्रमांक बी. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या आता. ही आकृती 1 2 3 4 पार्ट आहेत, ह्याच्यामध्ये 4 पार्ट आहेत, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 पार्ट आहेत, सगळ्यांमध्ये 4 पार्ट, 1 2 3 4, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 पार्ट आहेत. ओके, आता आपल्याला बघायचं आहे आकृत्या, बरोबर. ही जी उभी आकृती, उभी उभी दिसते सगळ्यांना आकृती, त्याला मी हायलाइट करतो बघा. ही आकृती दिसते सगळ्यांना, ही दिसते दुसरीकडे कुठं आहे का बघा, चेक करा. ही आकृती कुठे दिसते का अशी, ह्याच्यामध्ये आहे बाबा, ह्याच्यामध्ये पण आहे. ह्याच्यामध्ये ही मोठी आकृती दिसते का कुठं बघा बरं, कुठेच नाही ना. ह्याच्यामध्ये ही आकृती आहे का? नाही, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. हीच आकृती इकडे कुठे दिसते का बघा बरं, ह्याला कट केल्यासारखं वाटतं ना, त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. मग पर्याय क्रमांक ए राहिलं आणि बी राहिलं. ओके, ए आणि बी मध्ये काय फरक आहे बघा. इथं हा त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे, हा पण चौकोन आहे. चौकोन एकच झाला, हा झाला उभा, बरोबर. आता हा जो आकार आहे, हा आकार बघा, हा सोडून बाकी सगळे काय आहेत, ट्रायंगल आहेत. मग हा ट्रायंगल आहे का? याला किती बाजू आहेत, 4 बाजू, 1 2 3 आणि 4 बाजू. ठीक आहे, बघा ह्याला 3 बाजू, ह्याला 3 बाजू, ह्याला 3 बाजू आहेत, ह्याला 4 बाजू आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर बेसिक माहिती नसेल मी तुम्हाला सांगतो. ज्याला 3 बाजू असतात त्याला आपण त्रिकोण म्हणतो, ज्याला 4 बाजू आहे त्याला आपण चौकोन म्हणतो, बरोबर. आता हा ह्याला 4 बाजू आहेत, हा चौकोन आहे. मग ह्याच्यामध्ये कुठे चौकोन आहे का 4 बाजू असणारा, एकच आहे ना, हा एवढा मोठा तो तर आहेच ऑलरेडी. मग हा बारका कुठला आहे का? नाही, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. मी त्याला हायलायटर नाही करतो, म्हणजे नंतर तुम्ही जरी पाहिलं तरी तुम्हाला व्यवस्थित दिसेल हा पार्ट ह्याच्यामध्ये नाहीच आहे. मग हा पण झाला कॅन्सल. मग पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. समजते काय चाललं ते? ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. बघा प्रश्नाकडे व्यवस्थित बघायचे, तुम्ही सुद्धा सोडवायचा प्रयत्न करताय माझ्याबरोबर, करायचा आहे माझ्याबरोबर. आता लक्षात घ्या, हा अर्धवर्तुळासारखा आहे, बरोबर. हे मग अशी चपातीचं कट केल्यासारखं असं भाग कुठं ह्याच्यामध्ये आहे का? कुठेच नाहीये, बरोबर. आता ह्याच्यामध्ये दोन असे अर्धगोल अर्धगोल आहेत. हा जो आकार आहे हा प्रश्नामध्ये कुठं आहे का? कुठेच नाही ना. असा खूप लांब गंध लावल्यासारखा असा टिका लावतो आपण, असा तसा शेप ह्याच्यामध्ये आहे का? नाहीच आहे ना. मग इकडे बघा, इकडं
हा जो पार्ट आहे हा आणि ह्याचा आकार सेम दिसतोय का? अजिबातच सेम नाही. मग त्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी असणार आहे. डोळे झाकून लिहू शकतो आपण, कारण 3 झाले कॅन्सल. ठीक आहे, आता तरी बघूया आपण. हे 2 पार्ट जोडले तर काय झाले? सर्कल तयार झाला. आणि हे 2 पार्ट शेजारी घेतले तर हे 2 पार्ट इथं आले खाली. मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. ठीक आहे, कळतंय म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यामध्ये बघा चौकोन किती आहेत? ह्याच्यामध्ये एकच चौकोन आहे, बरोबर. हा जो शेप आहे ना ह्याच्यामध्ये 4 बाजू असणार, हा किती आहे? ह्याच्यामध्ये एकच आहे. पुढे बघा बरं, कुठे दिसतो का चौकोन? ह्याच्यामध्ये नीट बघायचं. ह्याच्यामध्ये 2 झाले. 2 चौकोन आहेत का इकडे? एकच आहे. ह्याच्यामध्ये बघा हा जो आकार आहे आयतासारखा झाला, हा पण झाला कॅन्सल पर्याय. तिकडे बघा ह्याच्यामध्ये चौकोनच नाही येतो, पर्याय झाला कॅन्सल. शेवटी बघा ह्याच्यामध्ये एक चौकोन आहे, बरोबर. आणि ह्या 2 पार्टचा मिळून असा एक शेप तयार झाला आहे. हे 2 त्रिकोण शेजारी शेजारी ठेवून आणि मोठा त्रिकोण ह्या दोघांच्या वर नेऊन ठेवलाय ताज सारखा. कळतंय? मग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळतंय? पर्याय कॅन्सल करत गेलं तर आपल्याला सोपं जाणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. इकडे 1 2 3 4 पार्ट आहेत, इकडे पण 1 2 3 4. ह्याच्यामध्ये 3च पार्ट आहेत, मग हा पर्याय झाला कॅन्सल. आता मी ह्याच्यामध्ये 1 2 3 लिहित नाही. आता तुम्हाला कळालंय काय करायचं ते. 1 2 3 4 पार्ट ह्याच्यामध्ये 3च आहेत. इकडे बघा 1 2 3 4, 1 2 3 4 पार्ट आहेत. ओके. आता नीट बघा आकार, बघा आकार. हे 2 ट्रायंगल समान आहेत. एक मोठा ट्रायंगल आहे, म्हणजे 2 छोटे ट्रायंगल आहेत ते काय पाहिजेत? समान पाहिजेत. ह्याच्यामध्ये बघा बरं, हा ट्रायंगल जरा मोठा दिसतोय, हा छोटा दिसतोय. हे समान आहेत का हे दोन्ही? हे दोन्ही काय आहेत? समान आहेत का? हे 2 लहान आणि मोठे झाले ना, त्याच्यामुळे हा पण पर्याय काय झाला? कॅन्सल झालेला आहे. ओके, नीट ऑब्झर्व करायचे आता. एक तर हा तरी पर्याय बरोबर असेल किंवा हा तरी पर्याय बरोबर असेल. ओके, नीट बघा आता. हा पर्याय का बरोबर असेल किंवा नाही बघा. ही आकृती आपण घेतली, ही हा शेप आणि इथे ठेवला. ओके, बसलेला आहे. हा ट्रायंगल असा उलटा फिरवला आणि ह्याच्यावर ठेवला, बसतोय, काय प्रॉब्लेम नाही. मग आता मला सांगा, हा त्रिकोण तो जर आपण असा फिरवला, असा बसू शकतो ना? आपण असा फिरवला तर इथं बसवू शकतो. ठीक आहे, मग आता ही डायग्राम आणि ती डायग्राम पण पहा बरं का जरा त्याच्यामध्ये. हा जो आकार आहे आणि तो आकार नीट पाहायचा. हा जो आकार आहे ह्याच्यामध्ये बघा, हे अंतर आपण थोडं पेनाने अंदाज घेऊ शकतो बरं का आपण. ह्याने ह्या एवढा दिसतोय अंतर. इकडचं अंतर बघा, हे हे जरा मोठं दिसतंय ना, ऑब्झर्व करायचे. तुम्हाला पण पेपरला चान्स असणार आहे जरा. पेपरला पण तुमच्याकडे पेन्सिल वगैरे पेन काहीतरी तुम्हाला देणारच आहे टिक मार्क करायला. त्याच्यावरून तुम्हाला तर मेजरमेंट करायला देणार नाहीत, परंतु तुम्हाला पेनच्या साईजवर तर मोजता येईल नाही इथं किती आहे ते. बघा आता अंदाज घ्यायचा बरं आपल्याला फक्त. हे डिस्टन्स आपण मोजलं ह्या पेनाच्या साह्याने, एवढंच भरते, बरोबर. इकडचं पाहिलं तर हे जरा जास्त मोठं आहे, बरोबर. आणि ह्या बाजूचं बघा, ह्या बाजूचं पहा इकडचं. ठीक आहे, हे बघा आता हे डिस्टन्स ह्याच्या एवढं दिसते, जरा आपल्याला अंदाज येतोय, बरोबर. हे अंतर आणि हे अंतर सुद्धा काय आहे बघा, हे अंतर जर आपण पाहिलं आणि हे अंतर पाहिलं समान दिसतंय. मग इकडे बघा हे अंतर खालचं समान वाटतंय, परंतु वरचं काय जरा थोडंसं मोठं वाटतंय. म्हणजे काय कळतंय आपल्याला? ही बाजू काय जरा मोठी दिसते, बरोबर. एक बाजू जरा थोडीशी मोठी दिसते याच्यापेक्षा. हा जो शेप आहे हा हा इथल्या पेक्षा थोडासा मॅच दिसत नाहीये, थोडासा मोठा होतोय, बरोबर. त्यामुळे आकृती क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे, समजते काय जरा त्याचा शेप आपल्याला कळणार आहे. तुम्ही म्हणणार पट्टी कसं आमच्याकडे मोजायला? बाळांनो पट्टी नाही, तुमच्याकडे पेन तर असणारे गोल करायला काहीतरी, त्याच्यावरून तुम्ही अंदाज तर घेऊ शकता हे किती आहे. असं तर मोजू शकता तुम्ही असं, आणि तिकडे बघायचं काय करायचं ते. थोडाफार आपल्याला अंदाज येतोच. ठीक आहे, आता मी जवळून पाहते, तुम्ही जर लांबून पाहिलं तर तुम्हाला लगेच कळणार ही आकृती हे आणि हे सेम आहे. हा आकार जरा थोडासा मोठा वाटतो कुठला तरी, बरोबर आहे. मग आपण त्याच्याप्रमाणे ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या आता. इथं बघा आकृती 2 अर्धगोल आहेत असे, म्हणजे चपातीचे 4 अर्धगोल नाही, सॉरी चतकोर आहेत. चपाती 4 भाग केले, ते 2 भाग ह्याच्यामध्ये आहेत. इथं असे 2 भाग दिसतात का? नाही, इथं काहीतरी वेगळं दिसते. असे 2 भाग ह्याच्यामध्ये दिसतात का? नाही. हा ह्याच्यामध्ये आहेत ना, सॉरी ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. ह्याच्यामध्ये बघा एकच भाग आहे तसा, त्यामुळे हा पण पर्याय जरा कॅन्सल. ह्याच्यामध्ये 1 2 3 भाग, असे 3 भाग आहेत का ह्याच्यामध्ये? नाही, त्यामुळे हा पर्याय 3 नाही 4 झाले. 4 भाग त्याच्यामध्ये आहेत का? नाही, कॅन्सल झाला तो पर्याय. पर्याय क्रमांक बी एवढाच एक ऑप्शन राहिलाय, त्यामुळे बाकी काय चेक करायचे का? हे 2 बघा, हा तसाच ठेवला इथला, इथं ठेवला. हा वरचा फिरवला असा, इथं ठेवला, बरोबर. हा जो गोल आहे तो असा फिरवला खाली, असा बसला. एवढे कोपऱ्याची जागा शिल्लक राहण्यावरती त्याच्यामध्ये हा पार्ट बरोबर असा नेऊन बसवायचा आहे. तर बाकीचे 3 कॅन्सल झाल्यानंतर म्हणल्यानंतर बी तर बरोबरच आहे. कळते काय चाललंय ते? व्यवस्थित समजून घ्यायचंय. चला पुढचा प्रश्न बघा आता. किती आहेत शेप? 1 2 3 आहेत, बरोबर.
एक दोन तीन सर्क्युलर आहेत आणि एक ट्रायंगल आहे, बरोबर. चार पार्ट झाले टोटल. ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार, एक दोन तीन चार पाच झाले, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. बघा, एक दोन तीन चार पाच, बघा एक दोन तीन चार आणि हा पाचवा पार्ट झाला, हा पण झाला कॅन्सल. हा जो ट्रायंगल आहे तो जरी आपण चेक करत गेला, ह्याच्यामध्ये ट्रायंगल एवढा मोठा आहे का नाही, ह्याच्यामध्ये आहे का नाही, ह्याच्यामध्ये असे दोन ट्रायंगल आहे, दोन ट्रायंगल इकडे कुठे आहेत का नाही. ट्रायंगल जरी बघितलं तरी चालणार, जी तुम्हाला डायग्राम सोपी वाटेल ती तुम्ही पाहू शकता. आता हा शेप आणि हा शेप कसा मॅच होईल बघा. हा ट्रायंगल उचलला, मध्ये ठेवला, हे दोन पार्ट इकडे ठेवले साईडला आणि खालचा पार्ट एक इथं ठेवला, म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. कळते आता तुम्हाला, समजायला लागले कसे आपण डायग्राम तयार करतोय ते. ठीक आहे, आता इकडे बघा. आता ह्याच्यामध्ये काय दिसते, असं टोक असणार, पेन्सिल सारखं दिसतंय ना, पेन्सिल सारखं, फक्त जाडे जरा असं काहीतरी पार्ट दिसतो. इकडे दोन पार्ट आहेत तसे, नाही दोन ट्रायंगल, टोटल पार्ट चार झाले. इथे बघा एक दोन तीन चार पार्ट आहे त्याच्यामध्ये. इकडे बघा बरं, एक दोन तीन चार पाच सहा पार्ट झाले, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. इथे पण बघा बरं, एक दोन तीन चार पाच सहा पार्ट झाले, सहा पार्ट आहेत का नाही. इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे हे पार्ट झाले, आठ पार्ट झाले. बाकीचं काय करायची गरज आहे का एवढं काय. बघा आता हे कशी मॅच होते डायग्राम, हे बघा, हे जर आपण फिरवलं, ह्या बाजूला टोक केलं, आलं इथपर्यंत, ही डायग्राम बघा. आता हे तुम्हाला मी हायलाइटरने करून दाखवतो. बघा ही डायग्राम दिसतंय, हा पेन्सिल सारखं टोक, आणि ह्याच्या ऑपोजिट साईडला, ह्याच्या ऑपोजिट साईडला दुसरा कलर घेतो मी, चला दुसरा कलर घेऊया, ब्ल्यू कलर घेऊया, चला ह्या ऑपोजिट साईडला ही दुसरी पेन्सिल तयार होती, कळलं. आणि हे दोन त्रिकोण, एक वरती गेला आणि एक खाली गेलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक हे बरोबर आहे. समजतंय, ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता ही जरा डायग्राम कॉम्प्लिकेट दिसते, बरोबर. अजिबात घाबरायचं नाही, डायग्राम बघून तर अजिबात घाबरायचं नाही. नीट लक्ष द्या, ह्याच्यामध्ये काय आहे, एक ट्रायंगल आहे, बरोबर. किती ट्रायंगल, एक. इथं दोन ट्रायंगल दिसते, किती, दोन ट्रायंगल, हा पर्याय झाला कॅन्सल. इथं पण दोन तीन चार ट्रायंगल दिसते, हा पण पर्याय झाला कॅन्सल. ट्रायंगल म्हणतोय बरं का मी, त्रिकोण म्हणतोय. त्रिकोण कसा असतो, असा असतो, आणि ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. असा जर सर्क्युलर भाग असेल तर त्रिकोण नसतो, तो केक वगैरे कट करतो ना आपण, तसा कर्व पार्ट असतो. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. अशा किती आकृती आहेत, एकच आहे ना. अशा किती आहेत, ह्या पाकळ्या कोपऱ्याला असणाऱ्या तीन आहेत, केक कट करतो आपण ते सारख्या. मग हा त्रिकोण किती बघा, त्रिकोण ह्याच्यामध्ये असं बघा, हा त्रिकोण दोन झाले, दोन त्रिकोण आहेत का इकडे, एकच आहे. इकडे बघा, हा त्रिकोण झाला, वरची पाकळी आहे बरं का, त्यामुळे हे नाही कट करायचं. इथं त्रिकोण काय आहेत, दोन आहेत बघा, मी त्याला हायलाइट पण करतो. हा त्रिकोण आहे आणि हा त्रिकोण आहे, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला, बरोबर. इकडे बघा, हा एक त्रिकोण आहे, वरती पण हे एक आपलं मिस झालं, ह्याच्यामध्ये पण दोन त्रिकोण आले, हा मध्ये रेषा आहे ना त्रिकोण, मग हा पण झाला कॅन्सल. इकडे बघा, हा एक त्रिकोण झाला, हा दुसरा झाला, हे तिसरा आणि हा चौथा, असं हे पण तीन त्रिकोण झाले, चार झाले ते, तर तो पण झाला कॅन्सल. आता इकडे बघा, ह्याच्यामध्ये एकच ट्रायंगल आहे हा, आणि वरचा तो कर्व आहे, बरोबर, कर्व आहे, बरोबर. हा ट्रायंगल उचलला इथे ठेवला, ह्या दोन पाकळ्या साईड दिसत, ह्याला जोडल्या खाली, अशा जोडल्या, ह्यातली एक पाकळी उचलली मध्ये ठेवली, आणि राहिलेल्या दोन ज्या आहेत त्या इकडे ठेवल्या, तर बरोबर बी डायग्राम तयार होते. कळते, आपण नुसतं ट्रायंगलचं चेक केलं फक्त, आपण बाकी काय चेक केलं का सुरुवातीला. ह्याच्यामध्ये दोन ट्रायंगल, हा कॅन्सल. ह्याच्यामध्ये पण दोन ट्रायंगल, हा कॅन्सल. ह्याच्यामध्ये पाच सहा ट्रायंगल होतील, ते कॅन्सल झाले. ठीक आहे, त्यामुळे तो पर्याय झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. सगळं मॅच करत बसतोय का आपण, अजिबात नाही. मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करताना सांगतो की ही डायग्राम कशी येऊ शकते. पण पेपरला आपल्याला अगोदरच माहिती सगळं काय करायचं आहे, आपल्याला कॉन्फिडन्स आलेला असतो. मग आपण जर पर्याय कॅन्सल केला तर हा पर्याय मॅच करत बसणार आहे का आपण, अजिबात नाही. आपण टिक मार्क करून पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. आपण आपल्याला पेपर कव्हर करायचे कमीत कमी वेळेमध्ये, एवढं आपलं टार्गेट आहे. त्याच्यामुळे आपण असं पेपरला वेळ नाही घालवणार, आता आपण समजून घेताना वेळ घालवणार आहोत. ओके, आता ही आकृती बघा, असे दोन कोपरेच आहेत. समजा असा पार्ट असतो ना, ह्याच्यामध्ये कोपरे, समजा सर्कलचा कोपरा आहे हा, आणि इकडे पण तसा कोपरा आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, त्याच्यामध्ये दोन आहेत, ह्याच्यामध्ये दोन आहेत, मोठे दोन पार्ट आहेत. आता नीट लक्षात घ्या, बारका पार्ट बघा, हा पार्ट बघा, हा असा आहे, बरोबर, असा आहे. आता वरचा पार्ट बघा, हा पार्ट बघा असा आहे, बरोबर, अर्धगोलासारखा. पण वरचा बघा बरं, हा असं काहीतरी आहे, असं आहे, आणि हा अर्धगोल आहे का, हा जरा वेगळा पार्ट आहे. म्हणजे हे दोन्ही सेम आहेत का, नाही. इथे बघा, हा पार्ट आणि हा पार्ट काय झाला, सेम आहे का, सेम आहे, त्यामुळे दोन्ही पार्ट सेम असल्यामुळे कॅन्सल. इथे पण बघा, हे दोन्ही सेम आहे त्यामुळं कॅन्सल. इथे बघा, हा आणि हा पार्ट दोन्ही सेम आहे त्यामुळे हा झाला कॅन्सल. इथे बघा बरं, हा पार्ट असा दिसतोय आणि हा पार्ट सेम आहे का सारखा, नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. कळते सगळ्यांना. हे बघा इथं, हे आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं, हे इकडं हे दोन पार्ट वेगवेगळे आहेत, जिथं जिथं हे पार्ट सेम आहेत ते झालं डायरेक्ट कॅन्सल. ह्याच्यामध्ये सेम नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. समजतंय काय चाललं ते, ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा बरं किती शब्द दिसतात त्याच्यामध्ये, एक दोन तीन चार. इकडे बघा, एक दोन तीन चार, ओके.
ह्याच्यामध्ये 1 2 3 4, परंतु अशी उभी रेष कुठं आहे का? असा कुठला शेप आहे का ह्याच्यामध्ये? असा शेपच नाही ना कुठला ह्याच्यामध्ये, त्यामुळं काय झालं, हे झालं कॅन्सल. बरोबर. आता बघा ह्याच्यामध्ये किती शेप आहेत? 1 2 3च आहेत. 3 आहेत का आपल्या ह्याच्यामध्ये? 4 आहेत. मग पर्याय क्रमांक ए राहिलं आणि पर्याय क्रमांक सी राहिलं. ओके. आता नीट लक्षात घ्या, अशा 2 पकड्या त्याच्यामध्ये, ह्या 2 कड्याच्या पकड्या, ह्याच्यामध्ये पण 2 पकड्या आलेल्या आहेत. ओके. मग आता आपल्याला काय ऑब्झर्व करायचे? शेप बघा, शेप. ह्याचा हा शेप बघा बरं का, हा 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 शेप बघा, हा असा, हा असा. बरोबर. हे जॉईन केलं तर कसं दिसतंय? ग्लास सारखा शेप दिसतोय ना, ग्लास सारखा. ह्याच्यामध्ये कुठं ग्लास सारखा शेप आहे का? नाहीये. त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. मग ऑटोमॅटिक आपला आन्सर आलेला आहे पर्याय क्रमांक ए. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा आयताकृती एक भाग आहे आणि 2 ट्रायंगल आहेत. किती आकृत्या आहेत त्याच्यामध्ये? 3 आकृत्या आहेत. मग असं आयताकृती ह्याच्यामध्ये आहे, 2 ट्रायंगल झाले, ह्याच्यामध्ये 3 आयत झाले. आहे का ह्याच्यामध्ये? इकडे नाही, तर इकडे असून काय उपयोग आहे का? नाही. ते झालं कॅन्सल. आता इकडे बघा, हा असा रेक्टँगल आहे, आयत आहे, इथं तर आहेच, परंतु ह्याच्यामध्ये जो ट्रायंगल आहेत, हे एवढा छोटा ट्रायंगल ह्याच्यामध्ये आहे का? नाही, तो खूप लांब आहे, त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. ओके. आता कोपऱ्याला बघा, ही जी आकृती आहे कोपऱ्याची, त्याच्या नीट जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर तुम्हाला कळेल, हा बघा, हा पण चौकोन आहे, हा एक आयत आहे ना, हा चौकोनासारखा दिसतो आहे. मग हा इकडे 2 ट्रायंगल आहेत ना, तिकडे एकच ट्रायंगल झाला, मग त्यामुळे तो पर्याय पण काय झाला? कॅन्सल झाला. मग सगळे 3 कॅन्सल झाले, तर राहिलेलं ऑटोमॅटिक काय असणार? त्याचं उत्तर असणार आहे. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. आकृती फक्त मोजायच्या आधी 1 2 3 4, 4 आहे त्याच्यामध्ये, 1 2 3 4, 1 2 3 4. ओके. आता आपण डायरेक्ट पाहिल्याच आपल्याला कळते ह्याच्यामध्ये बघा, शेप बघायची, शेप. ह्याच्यामध्ये 3 बाजू असणार किती आहेत? 1 2 3. एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल, हा ट्रायंगल, म्हणजे त्रिकोण किती आहेत? 3 आहेत. ह्याच्यामध्ये 4 बाजू असणार किती आहे? एकच आहे. आता नीट लक्ष द्या, 4 बाजू असणारा ह्याच्यामध्ये बघा, ह्या आकृतीमध्ये काय दिसतंय आपल्याला? 4 बाजू असणारे किती आहेत बघा? 4 बाजू झाले ना, ह्याला पण 1 2 3 आणि ही चौथी बाजू झाली, 4 बाजू असणारे 2 झाले. हे सगळं वेगळं असल्यामुळं हा पर्याय झाला कॅन्सल. ओके. ऑब्झर्व करायचे फक्त, ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 बाजू, ह्याच्यामध्ये 3 बाजू, ह्याला पण 3 बाजू, ह्याला पण 3 बाजू. हे 4 बाजू असणार ह्याच्यामध्ये आहे का? नाही. ह्याच्यामध्ये 3 बाजू आहेत, ह्याला, ह्याला पण 3 बाजू, ह्याला पण 3, ह्याला पण 3. 4 बाजू असणार नाहीच आहे ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये आहे तर 2 आहेत डायरेक्ट. त्यामुळे हे 3 पर्याय झाले कॅन्सल. तर शेवटचा शेप बघा आता, ह्याच्यामध्ये बघा 4 बाजू असणार हा एकच आहे, आणि राहिले 3 ट्रायंगल आहेत, तर मग हा ट्रायंगल, हा पण ट्रायंगल, हा पण ट्रायंगल, म्हणजे एक चौकोन त्याला 4 बाजू आहेत आणि बाकीचे 3 राहिलेले त्याला 3 बाजू आहेत. हे कशामध्ये सॅटिस्फाय होतंय? पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणून तो पर्याय बरोबर आहे. सगळं मॅच करत बसायचे का आपल्याला? अजिबात नाही. जे कॅन्सल करता येईल ते पहिले उडवून टाकायचे, राहिलेलं आपलं डायरेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढची आकृती पाहूया आपण. ह्याच्यामध्ये एक त्रिकोण आहे, बरोबर, एक त्रिकोण आहे आणि 1 2 असे, हे मेडलला वगैरे असतं बघा, किंवा ट्रॉफीला असा शेप असतो तो, ते 2 आहेत, आणि इकडे एक अशी पाकळी आहे आणि अर्धी पाकळी केल्यासारखी आहे. बरोबर. ओके. आता आपण पाहूया ट्रायंगल ह्याच्यामध्ये आहे का. बघा, हा ट्रायंगल बघा आणि हा ट्रायंगल बघा, ह्या ट्रायंगलपेक्षा हा ट्रायंगल काय दिसतोय? मोठाच दिसतोय. ठीक आहे. त्यामुळं हा डायरेक्ट पर्याय झाला कॅन्सल. ह्या ट्रायंगलचं बघा. ओके. ओके. आता इकडे बघा, ह्याच्यामध्ये किती ट्रायंगल झाले? वरती एक झाला आणि खाली एक झाला, 2 ट्रायंगल, तर नाही चालणार आपल्याला. आता नीट जर पाहिलं तर हा ट्रायंगल बघ ह्याच्यापेक्षा छोटा दिसतोय. मग सांगितल्याप्रमाणे जर आपण मोजलं असं, ओके, एवढं, तर आपल्याला दिसतंय की हा ट्रायंगल जरा छोटाच दिसतोय. तुम्ही हाताच्या पेऱ्यावरती पण मोजू शकता, पेनच्या टोकावरती पण मोजू शकता आणि ऑब्झर्व पण करू शकता. मी तर जवळ आहे, तुम्ही असं बघताय, तुम्ही बघा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दिसतोय हा ट्रायंगल जरा बसलेला वाटतोय आणि हा जरा उभा वाटतोय. ह्याच्यासारखा ट्रायंगल इकडंच आहे, तरी आपण बाकीचं चेक करूया. आता बघा, हा असं शिखर मोदक जसा करतो ना आपण, तसं मोदकासारखं ह्याच्यामध्ये तसा काय पार्ट आहे का? कळते? ट्रायंगल बघा, ह्याच्यामध्ये ट्रायंगल किती? एकच आहे. हा जो पार्ट आहे हा, हा काय आहे? ट्रायंगल सारखाच आहे. हा ह्याच्यामध्ये कुठं आहे का दुसरा? 2 2 ट्रायंगल आहेत का? नाही. त्यामुळे हा पण पर्याय डायरेक्ट तसा, तो जो शेप पाहिला तो सुद्धा कॅन्सल होते. आणि ही साईज बघितली तर ही साईज पाहिजे मॅच होते, परंतु हे लहान आहे, तरी पण हा पर्याय कॅन्सल होते. त्यामुळे पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. आता एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन वेगवेगळं असतं. मला समजा ट्रायंगल दिसला, तुम्ही दुसरा पार्ट पाहू शकता, असं काय नाही की हेच करायचंय. प्रत्येकाची मेथड इथे वेगवेगळी असणार आहे बाळांनो. मी तुम्हाला एक ट्रॅक सांगतोय, ठीक आहे, त्या ट्रॅकनुसार चालायचे, पार्ट करून जायचं नाही अजिबात. प्रत्येकाची सायकोलॉजी वेगवेगळी असते, प्रत्येकजण वेगवेगळा शेपकडे पाहणार आहे, वेगवेगळ्या आकृतीकडे पाहणार आहे, ते मॅच करायचा प्रयत्न करणार आहे. मी फक्त तुम्हाला दिशा देतोय, तुम्ही फक्त दिशा पकडायची, ती कॉपी पेस्ट करायचं नाही आपल्याला.
ठीक आहे. एखाद्याला वाटलं मी हा पाकळी पाहतोय आधी, तुम्हाला कुठं दिसली का पाकळी? कुठं ह्याच्यात दिसली नाही पाकळी, ह्याच्यामध्ये दिसली नाही, ह्याच्यामध्ये दिसली नाही, कळते चाललंय नीट बघा. तर ह्याच्यामध्ये एक पाकळी तुम्हाला दिसली, बरोबर, ह्याच्यामध्ये दिसली, बरोबर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाकळी डायरेक्ट दिसली का ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये बघा ही पाकळी आहे पण मोठी, बरोबर. ह्याच्यामध्ये ती पाकळी नाहीच आहे, त्यामुळे हे पर्याय डायरेक्ट कॅन्सल झाली. आता ही पाकळी तुम्ही नीट पाहिलं तर वरच्या बाजूला ह्याच्यामध्ये दिसते, त्यामुळे हे असू शकतं. आणि इकडं दिसते, त्यामुळे हे दोन पर्याय तुमच्यासाठी अलाईव्ह राहिले, बरोबर. मग तुम्ही पाहू शकता नंतर तुम्ही ट्रायंगल पाहिलं हे सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे असं काय नाही की ते एकाच मेथडने जायचे. मी तुम्हाला हाच क्वेश्चन उद्या सोडवायला घेतला तर मीच वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो, कारण की आपण हे पाठ करून सोडत नाही ना, आपण आधी पाहतो. ज्या वस्तूवर आपलं लक्ष जाईल आपण त्या वस्तू निवडतो आणि मग सोडवतो. ठीक आहे. त्यामुळे इथं लोड घ्यायचं नाही, प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असणार आहे. आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये उत्तराकडे जायचं एवढंच आपलं मिशन असलं पाहिजे, बस. ओके, चला पुढचे प्रश्न घेऊ आता. ह्याच्यामध्ये 1 2 3 4 पार्ट आहेत. ह्याच्यामध्ये 1 2 3 4, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 पार्ट आहेत. ओके, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 पार्ट आहेत. ओ, प्रत्येकामध्ये 4 4 पार्ट मेंटेन केलेले आहेत. आता आपण आकृत्या पाहूया. बघता बघता आपल्याला कळलं हा जो ट्रायंगल आहे, एवढा छोटूसा ट्रायंगल इकडे आहे का? एवढा छोटूसा ट्रायंगल इकडे आहे का? नाही. त्यामुळे तो पर्याय तर डायरेक्ट कॅन्सल झाला. ओके, आता बघा, नीट ऑब्झर्व करा. हा असा कोपरा असणार बरं का, असा कोपरा असणार. किती ट्रायंगल ह्याच्यामध्ये बघा, म्हणजे ज्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. जरी तुम्हाला माहिती नसेल तर आपण नंतर आपलं होणार आहे ते. असा ट्रायंगल, असा शेप असणारा एकच दिसते तुम्हाला, बरोबर. कोपऱ्याला असा लंबूळ का. परत ह्याच्यामध्ये किती दिसतात बघा, हा कोपरा सरळ नाही बरं का, हा थोडासा तिरकट आहे. हा शेप एकच आहे इथं, बरोबर. पण बाकीचे बघा, हा पण कोपराच पाहिजे, ह्याला पण कोपरा, प्रत्येकाला कोपरा, असं प्रत्येकाला कोपरा आहेत का ह्याच्यामध्ये? हा ट्रायंगल ह्याच्यात कुठे दिसतोय का? फिटच होत नाही. त्यामुळे हा ट्रायंगल इकडे बघा नाहीच कुठे फिट होत, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल, बरोबर. हा ट्रायंगल बघा थोडासा जरा मोठा दिसतोय ना, कशामध्ये तो मॅच होते ते पाहायचे आपल्याला व्यवस्थित. हा मोठासा ट्रायंगल ह्याच्यामध्ये कुठे दिसतोय का? नीट बघायचं. ह्याच्यामध्ये इकडे असू शकतं, ह्याच्यामध्ये इकडे असू शकतं, त्यामुळे हे दोन पर्याय अजून अलाईव्ह आहेत. ओके, आता बघा हा लंबुळका ट्रायंगल, हा पण मोठा ट्रायंगल बघा, नीट बघा, ऑब्झर्व करायचे आपल्याला सगळं काय काय करायचे ते डायग्राम त्याच्यामध्ये आहेत का ते आपल्याला पाहायचंय. हे दोन ट्रायंगल मोठे आहेत, बरोबर. हा एक मोठा आहे आणि हा पण एक थोडासा मोठा आहे. हे दोन ट्रायंगल याच्यामध्ये मोठे आहेत. ओके, मग हे दोन ट्रायंगल काय असू शकतात ते आपल्याला पाहायचंय व्यवस्थित, कुठं कुठं असतील ते. आता हे दोन डायग्राम बघा, थोडंसं याच्यामध्ये जरा 1 2 3 4 पार्ट, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 4 पार्ट आपण मोजलेत. ओके, थोडीशी जर अवघड जाते, काय प्रॉब्लेम नाही. हा लंबुळ का सगळ्यात मोठा पार्ट बघा, सगळ्यात मोठा, बरोबर. हा मोठा पार्ट बघा, ह्याच्यामध्ये पण दिसतोय आणि ह्याच्यामध्ये पण दिसतोय. परंतु हा जो पार्ट आहे ह्याची लांबी बघा बरं जरा, आणि ह्याच्यामध्ये लांबी बघा बरं, इथं बघा ही लांबी बघा आणि ह्याच्यामध्ये ही लांबी बघा, कोणती मोठी दिसते बाळांनो? इथं बघा लहान दिसते ना इथं, आणि तिकडे काय दिसते जरा, हे बघा हे अंतर आपण जर अंदाजे घेतलं थोडंसं, जरा हे अंतर एवढं एवढं भरतंय, तर ह्याच्यामध्ये काय वाटतं, हे जरा तुम्हाला मोठं वाटत नाही का? हे जरा सेम वाटतंय, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल, कारण हे अंतर जास्त मोठं आहे. डायग्राम थोडा कॉम्प्लिकेट असेल तर आपण एक छोटंसं बारकावा पाहायचा. ही आकृती बघ बरं, लंबुळकी कुठे एवढी लांब ह्याच्यामध्ये आहे, बरोबर. बाकी कुठलीच आकृती एवढी लंबुळकी आहे का? नाही, बरोबर. मग नीट जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसेल की तो पर्याय जरा थोडासा ट्रिकी दिसतोय, त्यामुळे तो झालेला आहे कॅन्सल. ठीक आहे, तरी पण आपण एकदा क्रॉस चेक करूया. हा छोटा ट्रायंगल कुठे दिसतो तुम्हाला? इकडं दिसतोय, बरोबर. अजून एक ट्रायंगल कुठे दिसतोय तुम्हाला? हा ट्रायंगल ह्या बाजूला दिसतोय. ओके, ओके, म्हणजे थोडंसं जरा मॅच होत नाही असं वाटतंय जरा, तरी आपण पाहूया एकदा क्रॉस चेक करून. इकडे सगळे लांब लांब ट्रायंगल दिसतात सगळेच. ठीक आहे, हे हा त्रिकोणी आहे, हा ह्याच्यासारखा हा दिसतोय, पण हे दोन्ही सेम आहेत का? नाही, एक मोठा आणि एक छोटा दिसतोय, एक मोठा आणि एक छोटा, त्यामुळं हे दोन्ही सेम सेमच वाटते, त्यामुळे हा पर्याय पण कॅन्सल केला तर ठीकच आहे. परंतु ह्याच्यामध्ये बघा एक मोठा एक छोटा दिसतोय, बरोबर. एक मोठा एक छोटा, एक लंबुळका जो आहे, बरोबर. हा मोठा समजा इकडे टाकला आपण, हा छोटा इकडे टाकला, हा इकडे बसू शकतो असा. हा ट्रायंगल इकडे गेला, हा ट्रायंगल समजा ह्या बाजूला गेला, हे दोन राहिले, हे दोन राहिले, तर दोन लंबुळके होतील का? हा तो तिकडे फिट बसतोय, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. नीट चेक करूया आपण. हा जो लांब आहे, ओके, इकडं तर आहेच तो,
मग त्यातली जवळपास जाणारी डायग्राम तर मला आता तीच वाटते. तरी पण हा एकदा आपण क्रॉस चेक करून पाहूया. ही आकृती अशी आहे बरोबर, एवढी मोठी. त्याच्यात इतका लांब हा दिसतो ना ट्रायंगल, हा त्याच्या इतका लांब हा वरचा येऊ शकतो त्याच्यामध्ये, असं फिरून लावलं तर हे दोन ट्रायंगल असे ठेवलं तर हा शेप मॅच होते. त्यामुळं जास्त करून पर्याय क्रमांक डीच आहे. बाकीचे एवढे जवळ नाही आहेत. पर्याय क्रमांक डीच उत्तर आहे. आपण त्या अगोदर शोधलं होतं, तरी आपण एकदा क्रॉस चेक करायसाठी पेपरला एवढ्या वेळ घालवणार आहे का, आपल्याला सापडले हे तीन पर्याय कॅन्सर होते, तर पर्याय क्रमांक डी वरती घ्यायचं. ठीक आहे. आता ही डायग्राम अजून करा. 1 2 3 पार्ट आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये 1 2 3 पार्ट त्याच्यामध्ये बघा. 1 2 3 पार्ट ह्याच्यामध्ये, 1 2 3 पार्ट ह्याच्यामध्ये, 3 3 पार्ट आहेत. ओके. आता नीट लक्ष द्या. हा पार्ट मी इकडे बसवला तर काय होईल, हा पार्ट खाली दाबला तर बाहेरच्या बाजूला कर्व जाईल बरोबर. हा जो शेप आहे, हा शेप बघा, हा कोणता आहे, चौकोनासारखा दिसतोय बरोबर. ह्याच्यामध्ये तो आयत झालाय, त्यामुळे हा झाला कॅन्सल. ओके बरोबर. हा पार्ट मी इकडचा उचलला आणि ह्याच्यामध्ये लावलं, इथं 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 टच केला, वरचा पार्ट उचलून इथं लावला, तर ही आकृती पूर्ण होऊ शकते का, होऊ शकते ना. आणि हा पार्ट वरती घेतला ही पण आकृती पूर्ण होऊ शकते, म्हणजे चौकोन तयार होऊ शकतो बरोबर. परंतु हा पार्ट कुठं यायला पाहिजे, एका बाजूला. हे बघा, आता नीट लक्षात घ्या ह्याच्यामध्ये काय करायचे. ह्या कोपऱ्याला आणि ह्या कोपऱ्याला दोन्ही काय आहेत, हे दोन कोपरे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. काय आहेत, विरुद्ध दिसतंय. एक ह्या कोपऱ्याला आहे पार्ट मिसिंग, तर हे एक ह्या कोपऱ्याला मिसिंग आहे. आता हे दोन शेजारी आले, त्यामुळे हे झालं कॅन्सल. कळतं नाही, शेजारी शेजारी आल्यामुळे, त्यामुळे शेजारी शेजारी आल्यामुळे हे झालं कॅन्सल. हा पर्याय तर आयत असल्यामुळे कॅन्सल केला. हे दोन पण काय झाले, शेजारी झाले बरोबर. आता हे बघा, हे क्रॉस आहेत, ह्याच्यामध्ये पण असेच क्रॉस असेल असं काय नाही, परंतु असे जरी असेल तरी चाललं असतं आपल्याला, परंतु क्रॉस आहेत ह्याच्यामध्ये डी मध्ये, म्हणून इथं बघा हे दोन्ही शेजारी आले, हे दोन्ही शेजारी आले, ह्याच्यामध्ये हा चौकोन इकडे आयत झाला आणि ते दोन्ही फक्त क्रॉस आहेत. समजते काय झालं. बऱ्याच वेळा आपण जास्त कॉम्प्लिकेटेड काहीतरी बघत बसतो, त्यापेक्षा सोपं काय, हे दोन क्रॉस बघा, इकडचं पार्ट मिसिंग आहे, दोन कोपरे मिसिंग आहेत बरोबर. असे शेजारचे आहेत का नाही, इथं शेजारी आहेत, इथं शेजारी, त्यामध्ये दोन पर्याय कॅन्सल झाले. हा चौकोन आहे, हा आयत आहे, हा झाला कॅन्सल, म्हणून पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. समजते काय चाललं ते. ठीक आहे. एखाद्या प्रश्नामध्ये आपण सुरुवातीला अडकू शकतो, त्याचा काही इश्यू नाही. तुम्हाला मी आधीच सांगितले, तुम्हाला सध्या प्रश्न कसे सोडवायचे समजून घ्यायचे. स्पीड ऑटोमॅटिक वाढत जाणार आहे प्रॅक्टिस केल्यावरती. ओके चला, हा प्रश्न पाहूया आपण. 1 2 1 2 आणि 3 4 पार्ट म्हणले तरी चालेल ह्याच्यामध्ये. 1 2 3च पार्ट दिसेल ह्याच्यामध्ये रे. हा इकडे पूर्ण बंद होता ना, हा. बरं ठीक आहे, पाहूया आपण आता. आता नीट लक्षात घ्या. ही जी आकृती ह्यांनी दिली, हा जो चौकोन दिला, हा हा पूर्ण चौकोन, हा चौकोन कुठं दिसतोय का तुम्हाला ह्याच्यामध्ये, चौकोन असा पूर्ण प्रॉपर त्याच्यामध्ये ह्यात काहीतरी आत आलेलंच आहे ना, त्यामुळे हा चौकोन कुठं नाहीच आहे बरोबर. इथे पण बघा, हा पण चौकोन कुठं आहे का, कुठंच नाही. तसाच कुठला परफेक्ट चौकोन कुठला आहे का, आयत आहे, परंतु चौकोन आहे का, नाही. ह्याच्यामध्ये पण बघा, हा छोटासा चौकोन दिला, हा पूर्ण कुठं आहे का, कुठंच नाही. ह्याच्यामध्ये बघा, हा जो आयत आहे हा इथं बसवला, हा ही डायग्राम अशी फिरवली बरोबर. ही बाजू अशी जरी ठेवली, समजा ही बाजू जरी अशी ठेवली, इथं झालं, आणि हा जो कोपरा ह्याच्या वरून लावला, म्हणजे हे बरोबर मॅच होते. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. समजते काय चाललं ते. आपल्याला शेप बघायचे. ह्याच्यामध्ये एक आयत आहे, ह्याच्यामध्ये आयत आहे का, ह्याच्यामध्ये आयत पण नाही. ओके, ह्याच्यामध्ये एक आयत आहे, ह्याच्यामध्ये आयताच्या मध्ये काहीतरी का टाकलं, हे पण कॅन्सल. ह्याच्यामध्ये आयत होता, परंतु चौकोन पाहिलं तर आपण, ह्याच्यामध्ये चौकोन पूर्ण आहे, ह्याच्यामध्ये कुठंच पूर्ण चौकोन आहे का, नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक डी सुद्धा कॅन्सल आहे. ओके, पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा आता. हा त्रिकोण आहे मोठा, त्यापेक्षा छोटासा एक आहे आणि दोन अजून छोटे छोटे आहेत. चार त्रिकोण आहेत, 1 2 3च आहे त्याच्यामध्ये बघा. 1 2 आणि 3च झाले ना आकृती, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. चौथा तर कुठे दिसत नाही आपल्याला. इकडे बघा, हा 1 2 3 4 आणि 5 झाले. आता मी का लिहितोय, कारण ही डायग्राम जरा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे लिहितोय मी इथं. इथं झाले 5. आता बघा, 1 2 3 4 इकडे आहे 4, 1 2 3 4. मग पर्याय क्रमांक सी किंवा डी उत्तर असू शकतं बरोबर. ही आकृती बघा, एवढा मोठा त्रिकोण ह्याच्यामध्ये दिसतोय, परंतु हा त्रिकोण एकदम लहान दिसतोय, त्यामुळे हा पर्याय डायरेक्ट आपण कॅन्सल करू शकतो. हा मोठा त्रिकोण बघ, दिसतोय ना सगळ्यांना मोठा त्रिकोण, इथं तर आहे, परंतु इकडे आहे का, अजिबात नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक सी बघा. आपण हे मोजले यातले पार्ट्समुळे दोन पर्याय कॅन्सल झाले. 50% आपलं तर आधीच काम झालं. त्यातलं हा मोठा त्रिकोण पाहिला, ह्याच्याकडे मोठा त्रिकोणच नाही, त्यामुळं हा पर्याय झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक सी, आपण ऑटोमॅटिक उत्तरापर्यंत पोहोचलो पर्याय कॅन्सल करूनच. ओके चला, शेवटचे दोन प्रश्न आहेत आता. 3 पार्ट आहेत, 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. आता नीट लक्ष द्या, नीट. ह्याच्यामध्ये बाकी काहीच नाही, शेप फक्त बघा तुम्ही. शेप शेप फक्त बघा. हा त्रिकोण आहे, ह्याच्यामध्ये असा त्रिकोण ह्याच्यात दिसतोय बरोबर.
ह्याच्यात दिसतोय का, ह्याच्यामध्ये दोन त्रिकोण झाले. किती त्रिकोण झाले, दोन त्रिकोण झाले बघा. हा एक त्रिकोण झाला आणि हा दुसरा झाला. असे दोन त्रिकोण ट्रायंगल्स ह्याच्यामध्ये आहेत का, नाहीच आहे, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. शेवटी बघा, एवढा मोठा ट्रायंगल दिलाय, एवढा मोठा ट्रायंगल आहे का रे कुठं, इकडे कुठंच नाही ना हा एवढा मोठा ट्रायंगल, त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. ठीक आहे, आता दोनच पर्याय राहिले, ए आणि सी राहिले. तर नीट लक्षात घ्या, इथं काय दिसतोय, आयत दिसतोय एकदम परफेक्ट. इकडं कुठं परफेक्ट आयत आहे का बाळांनो, नाही. हा आयत इकडं आहे, तिकडं आहे का कुठं, नाही. त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. कळतंय काय चाललंय ते, ऑटोमॅटिक आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. ठीक आहे, आता बघा तीन पार्ट आहेत, इथं कुठंच पार्ट दिलेत ह्याच्यामध्ये, पार्टच नाही ना, मग कसं का जोडायचं, कॅन्सल. ह्याच्यामध्ये एक दोनच पार्ट दिले, ह्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत, ह्याच्यामध्ये दोनच पार्ट दिलेत त्यांनी. दोन पार्ट चालणार आहेत का, नाही. ह्याच्यामध्ये दोन पार्ट झाले, ह्याच्यामध्ये एकच पार्ट झाला, म्हणून कॅन्सल. इकडे बघा एक दोन तीन, इकडे बघा एक दोन तीन पार्ट आहेत. ओके, पर्याय क्रमांक सी आणि डी बघा बरं का, एक दोघांशी एकमेक म्हणजे जुळणारे दिसत पर्याय, एकदम एकदम मिळते जुळते पर्याय दिसत आहे. ओके, आता नीट बघा ह्याच्यामध्ये काय फरक दिसतो दोघांमध्ये, बरं बघा बरं, दोघांमध्ये काय फरक दिसतोय. एक त्या बाजूला आहे आणि एक ह्या बाजूला आहे. ओके, कोपरा बघा बरं का, फक्त कोपरा. आता नीट ऑब्झर्व करा बरं का, हा कोपरा बघा, एक झाली बाजू, दोन झाली, तीन झाली आणि चार झाली. बरोबर बघा, चार. आणि इकडे बघा हा कोपरा, हा 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 असा दिसतोय ना ह्याला, हा कोपरा बघा, हा हा कोपरा असा जॉईन होते. बरोबर, आता तुम्हाला नंतर दिसणार नाही म्हणून मी असं करते. हा कोपरा बघा असा आहे, असा शेप आहे, असा. असा कुठं शेप आहे ह्याच्यामध्ये, एक दोन तीन चार पाच बाजू असणारा. मग ह्याच्यामध्ये तीन बाजू आहेत, एक एक दोन तीन चार बाजू, ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार बाजू, एकदम छोटंसं दिसते. कळले, हा फरक या दोघांमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक सी बरोबर आहे, सॉरी डी बरोबर आहे, सी कॅन्सल होते, कारण त्यामध्ये छोटासा कोपरा आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसावं म्हणून मी त्याला हायलाईट करतो हायलायटरने, म्हणजे नंतर तुम्ही जरी पाहिलं तरी तुम्हाला ते दिसून येईल. ठीक आहे, ओके, हा कोपरा असल्यामुळे तो झालं कॅन्सल. ठीक आहे, नीट समजून घ्यायचे आपल्याला प्रश्न. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, आपण स्पीडकडे लक्ष द्यायचं नाही सुरुवातीला, आपण प्रश्न नीट समजून घ्यायचे. ओके, एकदा आपल्याला प्रश्न सोडवायचे कसे हे समजलं की स्पीड आपण ऑटोमॅटिक वाढवू शकतो. ठीक आहे, त्यामुळं व्यवस्थित समजून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा, हे खूप महत्त्वाचं आहे.